नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अतिवृष्टी अनुदान 2024मधील वाटपाच्या संदर्भात एक मोठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर मित्रांनो, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वर्ष 2024मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, गारपीट, मुसळधार पाऊस अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 34 जिल्ह्याकरिता नुकसान भरपाई अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. तर मित्रांनो, यामध्ये ज्या ठिकाणी अतिवृष्टी अनुदानाच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या होत्या आणि तेथील शेतकऱ्यांनी आपले विशिष्ट क्रमांक देऊन KYC केली होती, तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर म्हणजेच KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टी अनुदान वाटपास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आपण विधानसभा निवडणुकीपूर्वी बघितलं असेल की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानाच्या KYC पूर्ण झालेल्या होत्या, परंतु पुढे आचारसंहिता लागल्यामुळे KYC होऊन देखील या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. परंतु KYC झालेले असून देखील या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान हे मिळाले नव्हते. तर आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी KYC केली होती अशा शेतकऱ्यांना त्यांच्या अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, राज्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4ही महिन्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले होते अतिवृष्टीमुळे आणि यामध्ये राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यांचा समावेश असून 46 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी त्यांना पात्र करण्यात आलेले होते. यामध्ये जवळपास 5,340 कोटी रुपयाचे अतिवृष्टी अनुदान हे वेगवेगळे शासन निर्णय काढून ते सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले होते. तर यामध्ये बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या KYC पूर्ण झालेल्या होत्या आणि आता जे पूर्ण झालेले शेतकरी आहेत त्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला जात आहे की आमच्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे का? तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे का नाही, तर यावर मी पहिलेच एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.